नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यात असलेल्या सिल्लेवाडा परिसरामध्ये आहोत आपण. सिल्लेवाडा परिसर हा खापरखेड्या लगत असलेला एक भाग आहे आणि या भागामध्ये WCL आणि वीज केंद्र फार मोठ्या प्रमाणात आहेत. या भागातली जी भूमी आहे अत्यंत सुपीक होती एकेकाळी, मात्र WCL ज्या पद्धतीने कोळसा खाण जसे खोदण्यात आलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये या ठिकाणी महाऔष्णिक विद्युत केंद्र उभारण्यात आलं. महाऔष्णिक विद्युत केंद्र आणि कोळसा खाणी या दोन्ही गोष्टींमुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. प्रदूषणामध्ये मानवी जीवनासह पीक आणि शेतीवर देखील मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. अनेक ठिकाणी धूळ आणि धुळीचे कण पसरत असतात, त्यामुळं मानवी आरोग्यावर फार मोठा परिणाम होतो. अर्थात श्वसनाचे आजार, डोळ्याचे आजार आणि फुफ्फुसाचे आजार फार मोठ्या प्रमाणात होत असतात. शिवाय शेतीवर जे काही धूळ आणि कण पसरतात त्यामुळे देखील शेतीतले अन्न हा देखील दूषित होत आहे. त्यामुळं अन्नसेवन करताना देखील मानवी आरोग्यावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतात. आपण या भागामध्ये जर फिरलो तर लक्षात येईल की झाड आणि वनस्पती असेल किंवा रस्ते असतील, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात धूळ तुम्हाला दिसेल. प्रदूषणामुळे होणाऱ्या गंभीर समस्यांना या भागातील नागरिक आजही सामोर जात आहेत. या भागामध्ये 2 नदी वाहतात, एक कोलार नदी, एक कन्हान नदी. या दोन्ही नद्या जेव्हा आपण बघितल्यात तेव्हा लक्षात येईल की नद्या देखील किती मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेल्या आहेत, जे की हा पाणी आपण पिऊ शकत नाही. अशा स्थितीमध्ये जर पाण्याचं सेवन होत असेल किंवा पाणी पिलं जात असेल या भागातून, तर नागरिकांच्या आरोग्यावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवत आहे. एकीकडे आपण उद्योग आणि उद्योगासोबतच रोजगार ह्या गोष्टी जेव्हा बघतो तर सोबतच शेती देखील कमी होत चाललेली आहे आणि शेती कमी होत असताना आपल्याला 2 गोष्टींचा फार मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. एक म्हणजे आरोग्य आणि दुसरं म्हणजे विकास. दोन्ही गोष्टींकडे लक्ष देण्याची फार मोठी गरज आहे. धन्यवाद.